आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून। मुंबईच्या माजी महापौरांनी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची ईडी चौकशी सुरू। कोरोना काळातील कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू। देशामध्ये सध्या दबावाचं राजकारण, चौकशीमध्ये जे खरं ते बाहेर येणार। मी नियतीला मानते, हिशोब तर द्यावाच लागेल। ईडी चौकशीवर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। दुधासारखं स्वच्छ आहे की ज्यांच्यावर झाले हिसाब तो देना ही पडेगा। गेले आता कुठला हिसाब? मी नियतीला मानते। मी जे काही आपण कर्म करतो त्या सगळ्या गोष्टीवर माझा विश्वास आहे, त्यामुळे हिसाब तर देना ही पडेगा। संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांची ईडी चौकशी सुरू। चौकशी आधी संजय राऊत आणि संदीप राऊतांमध्ये चर्चा। माझ्यावरील आरोप चुकीचे, मी पैसे घेणार नव्हतो, पण माझ्या अकाउंटला पैसे टाकण्यात आले। खिचडी घोटाळ्यावर संदीप राऊतांची प्रतिक्रिया। खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी शिंदे गट आणि भाजपमध्ये अमेय घोले, वैभव थोरात, राहुल कनाल हे खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी। खासदार संजय राऊतांचा आरोप। सोमय्यांचा विक्रांत बचावच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा। सोमय्यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी कोर्ट मॅनेज केलं। खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप। संजय राऊतांनी 37 आरोप केले, पण एकही पुरावा दिला नाही। किरीट सोमय्यांचा दावा, तर राऊतांनी आधी भावाचा हिशोब द्यावा। सोमय्यांची राऊतांवर टीका। भुजबळ कसा नमुना हे सर्वांनाच माहिती। भुजबळ स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा ओबीसी वाद लावतात। जरांगे पाटलांची भुजबळांवर टीका। सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या अभिनेत्यांकडे जाताच कशाला? अभिनेत्यांकडून कशाला नैतिकता शिकावी? अभिनेत्यांनी केलेल्या वक्तव्यावर जरांगेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगे रायगडावर दाखल। जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेणार। मराठ्यांना आरक्षण देऊ नये यासाठी काहींनी देव पाण्यात ठेवले होते, पण अधिसूचनेनंतर मराठ्यांच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांना चपराक बसली। संजय सिरसाट यांचा विरोधकांना टोला। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली। ओबीसी आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार। बबनराव तायवाडे यांना मात्र बैठकीचं निमंत्रण नाही। 5 फेब्रुवारीपासून राज्यभरामध्ये ओबीसी महाएल्गार यात्रा। मराठवाड्यातून ओबीसी महाएल्गार यात्रेला सुरुवात होणार। छगन भुजबळांच्या मुंबईतील बैठकीमध्ये यात्रेला हिरवा कंदील। अहमदनगरमध्ये 3 फेब्रुवारीला ओबीसींचा महाएल्गार मेळावा। छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेते मेळाव्याला उपस्थित राहणार। महाविकास आघाडीची बैठक सुरू। संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, अशोक चव्हाण हे बैठकीला उपस्थित। बैठकीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। रावेर लोकसभेची जागा शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता। एकनाथ खडसे रावेर लोकसभेचे उमेदवार असणार। सूत्रांची माहिती, आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। राज्यसभेच्या 6 जागांपैकी भाजपला 3 जागा, तर काँग्रेस, अजित पवार गट आणि शिंदे गटाला प्रत्येकी 1 जागा मिळणार। विधानसभेमध्ये संख्याबळ कमी झाल्यानं ठाकरे गट आणि शरद पवार गटाला मात्र राज्यसभेत एकही जागा नाही।